महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असताना शहरात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। या सगळ्यात सर्वसामान्यांच्या मनात काय आहे, प्रभागात हवा कोणाची, याचा प्रभाग क्रमांक 4 मधून आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी आढावा घेतलाय। पाहूयात। एमसीएन न्यूजच्या हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये। हवा कोणाची, कोण उमेदवार निवडून येणार, कोणाचे नागरिकांच्या अपेक्षा काय त्यांच्याकडनं हे आपण या प्रभागात फिरून आज जाणून घेणार आहोत। ठाकूर हा नेता असा आहे की तो म्हणजे आज नेता जरी नसला तरी त्याला अर्ध्या रात्री जरी हाक मारली तरी तो येण्यासारखा आहे आमच्यासाठी। पण असं वाटतं की आम्हाला त्यालाच निवडून द्यावे एवढीच विनंती सर्व नगरसेवकांना बघते। त्यांनी आतापर्यंत आमच्या वस्तीमध्ये काहीच केलेलं नाही आहे, पण आता ह्या निवडणुकीमध्ये आमच्या वस्तीमध्ये 4 निवडणुकी उभा राहिलेल्या आहेत। एक आहे आशाताई, दुसरे आहे वर्षाताई आहे, तिसरे आहे आकाश भाऊ, चौथे आहे लोखंडे भाऊ। आणि मला असं वाटतं की हे वंचित बहुजन आघाडी हे 100% काम करणार आहे अशी मला खात्री आहे, कारण ते कोणाचाही एक पैसा घेत नाही आहे। कारण त्यांना असं वाटतं की आपण आहे ना, पैशाला काही किंमत नसती, जेव्हा माणूसाला किंमत असते, माणूस निवडून दिला तो खरोखर काम करतो, प्रामाणिकपणाने काम करतो। मला हे खात्री पटती। प्रभाग 4 मध्ये ना आम्ही कोणाच्या पक्षाचे नाही आणि कोणा माणसाचे पण नाही, आम्ही एक साधारण जनता आहे। आम्हाला फक्त काय पाहिजे माहिती आहे का, इतके दिवस आपण भाजपला दिलं, राष्ट्रवादीला दिलं, सगळ्यांना दिलं, फक्त आपण वंचितला नाही दिलं कधी, कारण का नेहमीच वंचितच ठेवलं, वंचित होते वंचितच ठेवले। म्हणून प्रभाग 4 मधून आकाश सुनील कुमार ठाकूर उभे आमच्या प्रभागामध्ये। ह्यावेळेस वोट आम्ही त्यांनाच देणार आहे। आम्हाला बदल पाहिजे। त्यांनी जे जे आश्वासन दिले, त्यांनी खूप कमी आश्वासन दिले पण एकदम जबरदस्त दिलेले, तेच आश्वासन आम्हाला पाहिजे। सगळ्या महिला लेडीज आमच्याकडच्या सगळ्यांना तेच पाहिजे। गुन्हेगारी आपल्याकडे वाढत चालली हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। 8 नंतर महिला एकटी जाऊ शकत नाही, ते त्या भैयाने आम्हाला सगळ्यात पहिले तेच आश्वासन दिले। प्रभाग भाग 4 मध्ये आमचे तडफदार आणि जोमानं काम करणारे आमचे जे मेंबर उभे केलेले आहेत। तर बाळासाहेब आंबेडकरचं जे धोरण आहे, आत्तापर्यंत आम्ही हजारो 150 वर्षापासून या लोकांच्या संघ आलो। यांनी आम्हाला फक्त काय दिलं, खिचडी, तांदूळ आणि 5 किलो गहू आणि ज्वारी। आरोग्य, एज्युकेशन, शिक्षण। आज भाजप एवढा मोठा पक्ष आहे, हा भारताचं संविधान मोडू बघतोय। मुमे राम पेट में नथुराम। म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या धोरणानं जाणारे हे माझे तडफदार आम्ही 4 उमेदवार उभे केलेले आणि आमचा भरभरून या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार आहोत। एक लोखंडे साहेब आहेत, एक भुजबळ मॅम आहेत, एक आपलं वर्षा जाधव आहेत आणि दुसरे आकाश हे ठाकूर आहेत। तर यांच्या पाठीमागे आहेत आम्ही आणि आमचा प्रतिसाद चांगला राहील। बाळासाहेब आंबेडकरचे धोरण हे भारताचं संविधान तळागाळातील लोकांना न्याय, एज्युकेशन, शिक्षण आणि त्यांचे आरोग्य यांच्याकडे आमचा कल आहे आणि आम्ही या दिशेने आमच्या उमेदवाराला घेऊन जाणार आहोत। परिसरातले काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, प्रभाग 4 मध्ये कोणाची हवा आहे? प्रभाग 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीची सध्या हवा चाललेली आहे। आणि मुळात असं आहे की वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत चालणारा पक्ष आहे। आणि आम्हाला असं वाटतं की जे आता प्रस्थापितांची घराणेशाही आहे तिला कुठेतरी म्हणजे थांबवली गेली पाहिजे आणि ते घराणेशाही थांबून जो नागरिकांचा विकास आहे, मूलभूत विकास असेल किंवा सामाजिक विकास असेल, जी पुढे भविष्यामध्ये जे आपले सुजाण नागरिक आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला निवडून देऊन हा जो भारत आहे, आपला भारत म्हणजे विकसित भारताचं भविष्य आम्ही बघायचा प्रयत्न करतोय। आता मुळात प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक 4 मध्ये इकडे बघा, आता इकडे कचरा डेपो आहे, त्याचा नागरिकांना भरपूर त्रास आहे आणि त्या डेपोसाठी भरपूर वाद वगैरे सगळं काही झालेले, पोलीस स्टेशन झालेले आहेत। पण आता या नागरिकांनी करायचं काय हा एक प्रश्न आहे। मुळात आता इकडचं बघा, रस्ते नाही आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा तर मूळ प्रश्न आहे। टाकी झालेली आहे पण पाणी अजून काही लोकांना पोहोचलेलं नाही। आता मला तरी असं वाटतं की बघा, जो प्रामाणिक माणूस आहे, जो पैसा घेऊन निवडणूक लढेल, तो पुढे जे काही तुमचे येतील पैसे तुम्हाला आपल्या याच्यासाठी निधी येतील तुमच्या याच्यासाठी, तर तो काय करणार आहे, जो पैसा वाटला तो जमा करून घेणार आहे। पण आमचं म्हणजे वंचित आघाडीचं असं आहे की तो पैसे वाटणार पण नाही आहे। पैसा न वाटल्यामुळे काय होणार आहे की जो त्यांच्याकडे निधी येईल तो तुमच्या कार्यासाठीच जाईल, समाजकार्यासाठी, म्हणजे ज्या निधी ज्या याच्यासाठी येईल तो त्याच कामासाठी खर्च होईल।
असं मला म्हणायचं आहे. कारण की आता बघा तुम्ही, आता जे मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे, पैसे वाटून कुठपर्यंत तुम्ही निवडणूक लढणार आहे.